दिवाळीनिमित्त पुण्यामधली गावाकडची सोन्यासारखी माणसं त्यांच्या गावाला गेली. मित्रांनो, वर्षातनं एकदा ज्यावेळेस दिवाळी येते त्यावेळेस गावाकडली माणसं जी पुण्यामध्ये काम करतात ती गावाला जातात आणि याचमुळं मित्रांनो पूर्ण पुणे रिकामं होऊन जातं आणि इथला जो ट्रॅफिकचा विषय आहे तो पूर्णतः शून्य होऊन जातो. मित्रांनो, आपण आढावा घेतला पुनावळं, तातवडं, भूमकर चौक आणि मित्रांनो हिंजवडी फेज 1 मधला छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं. मित्रांनो, या रोडवरती आपण गाडी चालवली. याच्यामध्ये मित्रांनो हा जो टायमिंग होता तो 9 ते 9:30चा होता, ज्यावेळेस पूर्णतः ट्रॅफिक जाम असतं मित्रांनो. आणि सोमवारचा दिवस असताना देखील या एरियामध्ये शून्य ट्रॅफिक होतं. इथे काहीही ट्रॅफिक नव्हतं मित्रांनो. मित्रांनो, बाहेरनं आलेलं पब्लिक जे आहे ते पुण्यामध्ये वाढत चाललेलं आहे मित्रांनो. अतिशय जास्त पब्लिक झालेलं आहे आणि या कारणामुळं मित्रांनो प्रत्येक व्यक्तीकडं स्वतःची टू व्हीलर आहे, प्रत्येक व्यक्तीकडं गाडी आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ऑफिसपर्यंत जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर न करता त्यांच्या स्वतःच्या गाड्यांचा वापर करायचा आहे, जेणेकरून मित्रांनो ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे. आणि आता जर आपण बघितलं मित्रांनो, बाहेरचे गावाकडनं जे आलेले लोक आहेत ते फक्त गावाकडे गेले तर पूर्ण पुणे रिकामं झालं आणि पुण्यामध्ये फक्त तिथले पुणेकर राहिले आणि जे लोक ज्यांना जायचं नसेल तेवढेच राहिलेले आहेत आणि पुणेकर फक्त राहिलेले आहेत. आणि त्यामुळं मित्रांनो पूर्णतः याच्यामध्ये कुठेही आपल्याला ट्रॅफिक दिसून येत नाही. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या पुनावळे एरियामध्ये आम्ही थांबलो आहे त्या पुनावळे एरियामध्ये अक्षरशः किलोमीटरची लांब लागते आणि मंदिरापर्यंत ट्रॅफिक जातं दररोज मित्रांनो. पूर्ण सर्वसामान्य लोक वैतागून जातात ह्याच्यामध्ये, आजूबाजूचे तिथले लोक देखील वैतागून जातात. एवढं ट्रॅफिक या एरियामध्ये असतो. खड्डे आहेत मित्रांनो, रस्ता थोडासा अरुंद आहे, त्याला मोठा करण्याचं काम हे चालू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो वन साईड पूर्ण जाम होऊन जाते आणि त्याच्यात कुणी घाणेरडापणा केला, ट्रॅफिकचे नियम पाळले नाहीत तर अक्षरशः पूर्णतः जाम होऊन जातो. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम ते पुनावळ्यातले लोक आहेत, यांना पण ट्रॅफिकचा जो फटका आहे तो सहन करावा लागतो. त्याच्यानंतर तातवडे एरिया जर बघितला मित्रांनो, तातवडे एरियामध्ये पण हे बाहेरनं आलेले जे लोक आहेत, पलीकडं राहणारे लोक आहेत आणि इकडच्या साईडला राहणारे जे लोक आहेत ते सुद्धा वैतागून गेलेले आहेत. एवढ्या प्रमाणात तिथं ट्रॅफिक होतं कारण हे हायवेला असणारे टनल्स आहेत आणि याच्यातनंच मित्रांनो बाहेर पडलं जातं. मोठमोठ्या गाड्या असतील, लहान गाड्या असतील, इथनं बाहेर पडतात आणि ह्या छोटे छोटे जे गावं आहेत, तातवडं, पुनावळं, त्याच्या आजूबाजूला चिटकून असलेले रावेत, या ठिकाणी हे गावांमध्ये लोक येतात, डेली लाईफमध्ये ट्रॅव्हल करतात. आणि इंजवडी IT पार्क असेल, परत बाणेर वगैरे यांसारख्या एरियामध्ये जे जॉबला जातात ते इथनंच ट्रॅव्हल करतात. त्यामुळे मित्रांनो सकाळच्या सुमारास एक ट्रॅफिकची समस्या आहे ती जास्त असते. त्यानंतर आम्ही भूमकर चौकामधनं राऊंड मारला. भूमकर चौक तर आयुष्यात मी कधी एवढा रिकामा बघितला नव्हता, तेवढा आम्ही पहिल्यांदा आज रिकामा बघितला. मित्रांनो, रविवारी आणि शनिवारी देखील या एरियामध्ये ट्रॅफिक असते, परंतु आज मित्रांनो काहीही ट्रॅफिक नव्हतं. आम्ही आतमध्ये गेलो, छत्रपती शिवाजी महाराज चौक जो हिंजवडी फेज 1 मध्ये तिथपर्यंत गेलो, तिथनं U-टर्न घेऊन आम्ही डायरेक्टली वाकडमधनं आलो. आणि ज्या रस्त्यावरनं मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो, अख्ख्या पूर्ण रस्त्यावरती पूर्णतः ट्रॅफिक असतं. याच्यामध्ये कुठेही खंड पडत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतं मित्रांनो. हायवेला पण जो मी पुलावरनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो आहे, त्या पुलावरनं व्ह्यू जो आहे तुम्ही बघताय त्या हायवेचा, त्याच्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो किलोमीटरच्या रांगा लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक ह्या एरियामध्ये होतं आणि अक्षरशः जाम होऊन जातो. परंतु आता कोणत्याही प्रकारचं ट्रॅफिक नाही आहे कारण दिवाळीसाठी गावाकडून आलेली सर्वसामान्य लोक ही गावाला गेलेली आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये गावाकडनं आलेल्या लोकांची देखील चूक नाही आहे व सर्वसामान्य जे इथले लोक राहतात पुणेकर त्यांची देखील चूक नाही आहे. पहिली गोष्ट, ज्या वेळेस सिटी प्लॅन झालं त्याच्या वेळेस एवढ्या लोकसंख्येचा विचार करून झालं देखील नसेल, कारण त्यांना पण एक्सपेक्ट नव्हतं की एवढ्या प्रमाणातनं इमिग्रेंट्स जे बाहेरनं लोक येतात ते पुणे आणि पुण्याच्या एरियामध्ये येतील. त्यामुळं मित्रांनो लोकसंख्या वाढली, ज्या गोष्टी बनवल्या होत्या त्याच्यापेक्षा 2 ते 3 पटीनं लोकसंख्या वाढली. ट्रॅफिक जर बघितलं मित्रांनो, ट्रॅफिक जे आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि पुणेकरांची एक सगळ्यात घाणेरडी सवय काय आहे तर प्रत्येकाला टू व्हीलरवरती
ऑफिसला पोचायचं आहे. प्रत्येकाला टू व्हीलर, एक जरी माणूस असला तरी गाडी आणि फोर व्हीलरमध्ये ऑफिसपर्यंत पोचतो. सगळ्यात महत्त्वाची बाब, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा कोणीही वापर जास्त करत नाही. मित्रांनो, मेट्रो असेल, मेट्रो जरी आता झाली तरी पण ज्या प्रमाणामध्ये वापरली जायला पाहिजे त्या प्रमाणात वापर होणार नाही, हे सर्वांना माहिती आहे. कारण प्रत्येक पुणेकराला ही घाण सवय लागलेली आहे की प्रत्येक स्वतःची गाडी घ्यायची, गाडीला किक मारायचं आणि गाडी पळून ऑफिसपर्यंत जायचं. हा प्रत्येक पुणेकर करतो. एकटा जरी चालला असेल तरी फोर व्हीलर होतात अक्षरशः. याच्यामुळं ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे दिवसांदिवस. मित्रांनो, त्याचमुळं पूर्णतः पुण्याची वाट लागत चाललेली आहे ट्रॅफिकमुळं. ट्रॅफिकबद्दल नियम करायला पाहिजे, इवन ऑड असं करायला पाहिजे. कंपल्सरी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन यूज करणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन रस्ते पहिली गोष्ट चांगले करणं गरजेचं आहे. आणि पहिली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे सिग्नल्स आहेत आणि जे पण ज्या एरियामध्ये ट्रॅफिक जाम होतं तिथे कंपल्सरी आपले वाहतूक पोलीस असणं गरजेचं आहे. त्यावरूनच मित्रांनो तिथे जाऊन कुठेतरी आपला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना दिसेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.